एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. जर काही चूक झाली तर माफ करा. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपली महाराष्ट्राची TET असो किंवा सेंट्रलची CTET. थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल. मी माझी CTET जी आहे ती ॲज अपियर स्टुडंट कशी क्वालिफाय केली, तो माझा पहिलाच प्रयत्न होता. मी माझी सगळी जी CTETची स्टोरी आहे ती मी शेअर करेनच. जेव्हा मी CTET दिली तेव्हा मी रेग्युलर कॉलेजला जात नव्हते. माझी डिलिव्हरी झालेली आणि जेव्हा कॉलेज चालू झालं डिसेंबरमध्ये वगैरे, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कॉलेज चालू झालं आणि माझी डिलिव्हरी डिसेंबरमध्ये झाली. त्यामुळे मी एकही दिवस कॉलेजला नव्हते गेले. क्लासमेटने म्हणलं की CTETचे फॉर्म वगैरे आले तर भरायचं का. तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं, झिरो नॉलेज होतं CTETबद्दल. अक्षरशः TET अपियर स्टुडंट्सना अलाव नव्हती द्यायची, म्हणजे अलाव नाही आहे. बट गुगल वगैरे करून बघितलं तर कळालं की CTET ॲज अ अपियर स्टुडंट्स देऊ शकतो. जर फक्त आपलं ॲडमिशन जरी झालेलं असेल ना BEdसाठी तर देऊ शकतो. मग मी असं पण घरीच होते, म्हणजे बाळ लहान असल्यामुळं. आणि तर माझा असा प्लॅन होता, मी जी CTET दिली ती जुलैची दिली. तर माझा प्लॅन होता की मी जर आतापासून सुरुवात केली स्टडी करण्यासाठी तर पुढची जी डिसेंबरमध्ये CTET येणार आहे तर ते माझ्यासाठी इझी होईल. त्या अनुषंगानं म्हणजे डिसेंबर 2024ची जी CTET होणार होती त्यासाठी मी जुलैच्या 24पासून म्हणजे जुलैची CTET पण द्यावा असं माझा विचार होता. मग त्या अनुषंगानं माझा म्हणजे स्टडीसाठी चालू झालं. फॉर्म वगैरे भरला, बॅच घेतली होती मी ते तुम्हाला नंतर सांगेनच की माझी काय स्ट्रॅटेजी होती, मी कसं प्लॅन केलं होतं. आणि मी स्पेशली सांगेन की मी काहीच अभ्यास केला नव्हता. म्हणजे अभ्यास करावा तर लागेल पण असा सगळं भांबट पसारा मी नव्हते केला. थोडासा जो स्ट्रॅटेजी होती ती माझी वर्क केली आणि तीच मी तुम्हाला सांगणार आहे. असं काही मोठं पहाड मी नव्हतं घेतलं, कारण माझं बॅकग्राऊंड जे आहे ते मी कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडचे आहे. आणि कम्प्युटर सायन्सवाल्यांना जे BEd करावं लागतं ते मॅथ्स आणि सायन्समधून करावं लागतं. आणि मॅथ इज नॉट माय सो फेवरेट सब्जेक्ट. सो सायन्स आहे बरा, पण सायन्स कधी म्हणजे स्टडी नाहीच केलं. नंतर 12वीच्या नंतरनं सायन्स नाही केलं, मॅथ्स पण नाही केलं. म्हणजे कम्प्युटर रिलेटेड आपल्याकडे BEd अवेलेबल नाही म्हणून मॅथ्स सायन्स ह्या स्ट्रीममधून मी स्टडी चालू केली. माझी काय स्ट्रॅटेजी होती मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते. बट सध्याचा व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू आहे की आपण महाराष्ट्राचेच नाही बाकीच्या स्टेटचे पण जे स्टेट TET वगैरे देतो त्यांचं असं, म्हणजे मी कर्नाटकमध्ये राहते तर मी जेव्हा म्हटलं म्हणजे माझ्या बाजूचे जे TET देणार आहेत मग कर्नाटकचे वगैरे, मी त्यांना म्हटलं की CTETचाच असा फॉर्म आला तर भरायचं का. तर ते म्हणजे त्यांचं असं होतं की आपल्याला महाराष्ट्राची TET म्हणजे किंवा कर्नाटकची TET जी आहे तीच क्लिअर होत नाही तर आपण स्टेटची TET कधी क्लिअर करणार. मग मला पण वाटलं खरंच असंच काहीतरी असेल, कारण स्टेट म्हटल्यावर थोडं आपल्याला वाटतं की सिलेबस थोडासा कमी म्हणजे हार्ड असेल किंवा डिफिकल्टी लेवल जी असेल ती कमी असेल. सेंट्रलची एखादी एक्झाम म्हटल्यावर आपल्याला वाटतं की हो खरंच डिफिकल्ट वगैरे असं काहीतरी असेल, पण तसं नाही आहे. ह्या व्हिडिओच्या मागचा उद्देश हाच आहे की मला सांगायचं आहे की महाराष्ट्राची TET जी आहे, मी CTET दिल्यानंतर TETचा म्हणजे TET झाली आपली ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये काहीतरी. तेव्हा मी क्वेश्चन पेपर वगैरे बघितले. त्याच्यानं अगोदर तर मी TETचा क्वेश्चन पेपर पण बघितला नव्हता, कारण क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या TETचा माझे क्लासमेट्स जे होते ना त्यांनी CTET दिली होती पण कुणाचं क्लिअर नव्हतं झालं. मग TET सगळ्यांनी दिली किंवा अपियरवाल्यांना तेव्हा चान्स भेटला. मग मी त्यांचा क्वेश्चन पेपर बघितला तर मला वाटलं की महाराष्ट्राची TET जी आहे ना तर ती सेंट्रलच्या TETपेक्षा थोडी हार्ड मला वाटली. माझा पर्सनल अनुभव मला वाटलं की ती हार्ड आहे, कारण त्याच्यामधले आपला जो BEdचा सगळा सिलेबस आहे, उपपत्त्या असतील, म्हणजे BEdच्या 2 वर्षांमध्ये जे आपल्याला शिकवलं जातं ते सगळं सिलेबसला आहे. बहुतेक त्याला सोडूनही काहीतरी असतं, म्हणजे BEdच्या सिलेबस व्यतिरिक्त पण आपल्याला स्टडी करावी लागते. तर CBSEनं जो त्यांचा CTETचा जो सिलेबस डिक्लेअर केलेला आहे त्याच्या बाहेरचं काहीच येत नाही. पेडागॉजीसाठी बोलते मी, कारण मी सायन्स आणि मॅथ्सचं काही बघितलंच नव्हतं. मला सायन्स मॅथचा सिलेबस काय ते पण माहिती नव्हता, कारण माझं बॅकग्राऊंड तर नव्हतं आणि मॅथ तर मला आवडत नाही.
म्हणजे मॅथ आवडत नाही म्हणण्यापेक्षा माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता, कारण मला बाळ, माझं घर, मोठा मुलगा शाळेला जातो, हे सगळं सांभाळून मला CTET द्यायची होती. TETचं जसं कसं आहे, जे जे भेटेल ते क्वेश्चन्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत असं मला वाटलं बरं. जर कुणाला वाटत असेल की TET सोपी आहे, कारण बहुतेक तुमचा अभ्यास TETचा झालेला असल्यामुळे तुम्हाला TET इझी वाटत असेल, पण माझा CTETचा अभ्यास झाल्यामुळे मला TET हार्ड वाटली आपली महाराष्ट्राची. आणि कर्नाटकची पण बघितली मी, तर कर्नाटकची जरा महाराष्ट्राची पेक्षा पण जरा सोपी वाटली, पण त्याचाही सिलेबस खूप ब्रॉड आहे ॲज कम्पेअर टू CTET. आणि CTET मला खरंच वाटलं की बरं झालं मी TETच्या नादाला लागण्यापेक्षा CTET एकदाचं झालं.